हॅलो मित्र, कसे आहात? ओके, गुड मॉर्निंग. हॅव अ गुड मॉर्निंग. Yesterday we have studied mathematics. Today also we are going to study mathematics. ये क्वेश्चन पेपर मधलंच आहे. क्वेश्चन पेपर सोल्यूशन. फाइंड द सरफेस एरिया ऑफ अ स्फियर. फाइंड द सरफेस एरिया ऑफ स्फियर. कोनिकल, फ्लॅट, नंतर तुम्हाला सिलेंड्रिकल असे ते एरिया आहे. ते फक्त एरिया आणि व्हॉल्यूम पाठ करून ठेवा, म्हणजे लक्षात ठेवा. मग आता इथे काय, फाइंड द सरफेस एरिया. सरफेस एरिया ऑफ अ स्फियर ऑफ रेडियस 7 सेंटीमीटर. 7 सेंटीमीटर ज्याची त्रिज्या आहे त्याचं तुम्ही क्षेत्रफळ काढायचं आहे. मग क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? सोल्युशन स्फियर एरिया, बरोबर की नाही? एरिया ऑफ स्फियर. मग आता एरिया ऑफ स्फियर इज इक्वल टू, हे सूत्र माहिती आहे तुम्हाला, 4πr². पाय इज नॉट गिवन, परंतु तुम्ही जर 7 त्रिज्या असेल, 7 त्रिज्या असेल तर त्रिज्या 7 असेल तर नेहमी पायाची किंमत 22/7 घ्या. किंवा 1.10, 2.4 असं डेसिमल पॉईंट मध्ये असेल तर 3.14, 3.14, 3.14. बरोबर, समजलं आता? मग आता इथं सूत्र आहे 4πr². बरोबर, 4 पायाची किंमत दिलेली नाही, मग आपण 22/7, कारण 7 त्रिज्या दिलेली. बरोबर, 2 मार्काला आहे मित्र. मग आता इथे r² आहे, तर त्रिज्या 7 दिली, ही ऍक्टिव्हिटी आहे. मग आता इथं किती येईल? 7 झाला 7. मग आता 4πr7चा वर्ग माहिती आहे तुम्हाला किती आहे? 49. 7चा वर्ग स्क्वेअर ऑफ 7 इज इक्वल टू 49. मग आता इथे 7ने भाग द्यायचा, बरोबर की नाही? मग इथं पाहिजे तर 49 असा 1/7, 7 1 7 7 49 भाग गेला की नाही? आणि इथं 7 ठेवलेत बघा, इथं 7 आले बघा, 7 7 49, 7 7 49 7 राहिले. आणि 22 आणि 4 कितीने गुणायचं? 22 चौक 88, 22 4 जार 88, किंवा 4 आणि 22 ला 4 2 जार 8, 4 2 जार 8, संपला. मग आता 88 मल्टिप्लाइड बाय 7, 88 मल्टिप्लाइड बाय 7, तर तुम्ही इथे रफ स्केच करायचं. 7 8 56, 5 7 8 56 आणि 5 61, बरोबर की नाही? म्हणजे 616. 600 किती? 16 स्क्वेअर सेंटीमीटर. 7 8 जार 5 6, ह्याचे कॅरी किती आले? 5, 6 6, 7 8 जार 5 6, 5 6, बरोबर. 8 7 56, 56 आणि 5 किती? 61. बघा, 8 7 56, ह्याचे आले 5, 6 6, 8 7 7 8 56, 5 आले की नाही? 56 आणि 5 61. येईल, जमेल ना? नीट करा बघा. 7 8 56, 6 इथे 5 कॅरी, 7 8 56, 56 आणि 5 किती झाले? बरोबर, असं मोजून बघा. 57 58 59 60 आणि 61 हे बघायचं. स्क्वेअर सेंटीमीटर युनिट लिहायचं मित्र. एरिया आहे ना, तर स्क्वेअर सेंटीमीटर. जर खाली लिहायचं, द एरिया ऑफ द स्क्वेअर इज इक्वल टू 660 स्क्वेअर सेंटीमीटर. झालं तर 2 पैकी 2. आता दुसरा प्रश्न दिला आहे क्वेश्चन पेपर मधलाच आहे. फाइंड द डायगोनल ऑफ रेक्टँगल whose length is 35 and width is 12 सेंटीमीटर. कळलं की नाही? width is किती आहे? 12 सेंटीमीटर. मग आता आपल्याला इथे सोडवावं लागेल. काय? युजिंग पायथागोरस थेरम. युजिंग पायथागोरस थेरम. AC हा डायगोनल आहे ना, हा रेक्टँगल आहे बघा, ABCD.
मग हा डायगोनल त्याचा आपल्याला काय हुज लेंथ फाइंड द डायगोनल हा फाइंड करायचा एसी 2 मार्काला आहे किंवा 3 मार्काला पण येतो. मग युजिंग द पायथागोरस थेरम वी गेट काय AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर किंवा AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. हा राईट अँगल ट्रायंगल आहे ना, बरोबर. म्हणून हा काय झाला, कर्ण झाला, बरोबर की नाही. आणि मग पायथागोरस थेरमने AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. मग AB किती आहे, हा 12 तर हा पण 12 आहे ना, हा 35 तर हा पण 35, म्हणजेच किती AB 12 स्क्वेअर प्लस किती BC स्क्वेअर 35 स्क्वेअर. आता 12चा स्क्वेअर 20 पर्यंत स्क्वेअर माहिती आहे, 11चा 121, 12चा 144, 13चा 169, नाही का, 14चा 196, 15चा 225, असे 20 पर्यंत 20,400 असे. आता 12चा 144 प्लस 5च्या पट्टीतले जर वर्ग असेल तर तुम्हाला सांगितलेलं मी, 5चा वर्ग करायचा आणि 3च्या पुढची संख्या कोणती 4, 3 चौक किती 12, म्हणजे 5 5 25, 5 5 25, आणि 3च्या पुढचा आकडा कोणता आहे 4, 3 चौक त्याचे मल्टिप्लिकेशन करायचं 12, 3 4 12, कळलं की नाही. म्हणजे 1225 कशाचा वर्ग होतो, 35चा वर्ग. आणि मग यांची बेरीज करा, यांची बेरीज किती येते बघा, 5 आणि 4 9, 4 आणि 2 6, 2 आणि 1 3, बरोबर, 2 आणि 1 3 आणि 81 1, 1369 आलं बघा. 5 आणि 4 9, 2 आणि 4 6 आणि 2 आणि 1 3, आहे की नाही, आणि 81 1, तर याची बेरीज झाली 1369. मग AC स्क्वेअर इज इक्वल टू 69 ना. मग AC बरोबर किती येईल, AC बरोबर वर्गमुळात 1369, म्हणजेच किती आलं डायगोनल. हे कशाचं वर्गमूळ आहे, 7 7 49, 3 6 6 7 13, म्हणजे 37 37, म्हणजे इज इक्वल टू काय येईल 37 सेंटीमीटर. मित्र हो, हे आलं आन्सर तुमचं. द लेंथ ऑफ द डायगोनल इज 37 सेंटीमीटर. झाले 2 मार्क, किंवा 3ला पण असतं मित्र, समजलं. हे दोन्ही पण क्वेश्चन पेपर मधलेच आहे, इथून पुढे सगळ्या क्वेश्चन पेपर मधले असणारे लक्षात ठेवा. ओके बाय. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. नवीन मुलांना सोडवण्यासाठी सबस्क्राईब आणि शेअर करा मित्रांना. ओके, थँक्यू.